नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मी नितेश. आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार, या व्हिडिओमध्ये घेणार चक्रवाढ व्याज भाग 3. या अगोदरचे 2 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय. ते 2 व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपा जाईल. जरी ते 2 व्हिडिओ पाहिले नसतील तरी पण मी प्रयत्न करतो की नवीन मुलांना हा सगळा व्हिडिओ समजेल. आता बघा, चक्रवाढ व्याज आपण शिकवत होतो बरोबर. चक्रवाढ व्याजचा काय फॉर्म्युला होता. आता मी काय करतो, चक्रवाढ व्याज जे आहे त्याला मी फक्त सीआय लिहितो. आपला वेळ वाचावा. या सीआय म्हणजे काय, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा काय फॉर्म्युला होता मित्रांनो सांगा. पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा टी घात वजा पी. आता हा फॉर्म्युला होता आपला या चक्रवाढ व्याजमध्ये मुद्दल इन्क्लूड येते, म्हणून आपण शेवटी काय करतो, मुद्दल वजावट करतो, मग आपल्याला चक्रवाढ व्याज मिळतं. हे आपल्याला माहित आहे, हे आपण शिकलेलं आहे. पण जे टाइम असतो या फॉर्म्युल्यामध्ये कशाला काय म्हणतात, पी म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजदर, टी म्हणजे टाइम काळ. टी म्हणजे मुद्दल वजा करायची. आता हा फॉर्म्युला मी केव्हा वापरतो, जेव्हा टाइम टी जो आहे हा आपला तो काय असते, पूर्णांक असेल तेव्हा मी हा फॉर्म्युला. पूर्णांक म्हणजे काय, समजा मला सांगितलं चक्रवाढ व्याजकाला 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, मग मी काय करणार, ही टी डायरेक्ट 2, 3, 5 हे ठेवू शकतो. पण आता या भागामध्ये आपण काय घेणार आहोत, जेव्हा आपल्याला काळ दिलेला असतो तो अपूर्णांकामध्ये असेल. 1/2 म्हणजे 3/2 म्हणजे 1.1/2 म्हणजे 1.5 वर्षाचं मला चक्रवाढ व्याज काढा सांगितलंय. तर अशा वेळेस कन्फ्युज व्हायचं नाही, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो, त्याचा वापर करायचा आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे. 1.5 वर्षाचे आहे असं म्हणत असताना इथं लक्षात ठेवायचं, हे दर साल दर शेकडाच आहे. 6माही नाही, तिमाही नाही, दर साल दर शेकडा, हे लक्षात ठेवायचं. कारण की जो आपण नंतरचा भाग घेणार आहोत तो इथं दर साल दर शेकडा नसून हाफ इयरली, परत क्वार्टरली म्हणजे 6माही व्याज दिले, तिमाही व्याज दिले, अशा प्रकारचे प्रश्न बघणार आहोत. पण या भागामध्ये लक्षात ठेवायचं, दर साल दर शेकडाच वापरलंय, फक्त जे वर्ष वापरलंय ते अशा प्रकारचं वापरलंय. म्हणजे 1.5 वर्षासाठी, 2.5 वर्षासाठी, 3.5 वर्षासाठी, असं जर वर्ष दिलं असेल, असं जर टाइम दिला असेल, असं जर काळ दिला असेल, तर कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याजाची गणित कशा प्रकारे सोडवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर जेव्हा असं असेल, समजा 1.5 वर्ष आहे बरोबर, 1.5 वर्ष आहे, मग मी काय करणार, 1.5 वर्षाची फोड कशी करणार मित्रांनो. 1.5 वर्ष म्हणजे 1 वर्ष आणि अर्धा वर्ष, 1 वर्ष आणि अर्धा वर्ष. मग मी या काय करणार, अर्ध्या वर्षाला एन मानतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी. बघा, मग या फॉर्म्युलाचा नवीन फॉर्म्युला कसा तयार होतो, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज पी 1 अधिक आर भागिले 100, हा टी आहे तसा, गुणिले 1 अधिक हा एन मानलाय तर एन आर भागिले 100. आणि या सगळ्यामधून मी काय करणार आहे, मी मुद्दल प्रिन्सिपल वजा करणार आहे. तर चला, हा एन म्हणजे काय आपला अर्धा, 1/2, आणि टी म्हणजे काय, हा 1 पहिला. मग आता सगळ्या किमती याच्यामध्ये पुट करूया. आता पहिल्यांदा प्रश्न वाचायचं विसरलो आपण, सांगतोय सगळं. प्रश्न वाचूया. दर साल दर शेकडा 10% दराने 2800 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. मग आता यातल्या किमती गिवन इनपुट्स आपण जे तोडफोड करणार आहोत या पूर्ण प्रश्नाची, ते काय काय करणार आहे, दर साल दर शेकडा 10% दर म्हणजे आर आला माझा रेट ऑफ इंटरेस्ट, 10% आला. 2800 रुपये म्हणजे काय, प्रिन्सिपल मुद्दल 2800 रुपये आली, प्लस 1.5 वर्ष म्हणजे 1.5 वर्ष म्हणजे काय, टाइम आला माझा 1.5 वर्ष. मग मला याचं काढायचं चक्रवाढ व्याज. ठीक आहे, सगळ्या किमती मला कळाल्या. मी तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा सांगितलं, या वर्षाची फोड कशी केली ते सुद्धा सांगितलं. आता या सगळ्या किमती मला फक्त या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण की मी हा फॉर्म्युल्याने काढल्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, स्मार्ट ट्रिक सांगणार आहे, जे तुम्हाला आवडतं, म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. बघ, आता पी म्हणजे काय, 2800. ठीक आहे, 2800 घेतलं, गुणिले 1 अधिक आर किती आहे मित्रांनो, 10% भागिले 100. टी म्हणजे काय, हा 1 वर्ष, गुणिले पुढचं अर्धा वर्ष जे आहे ते लिहायचं मला, 1 अधिक एन आर म्हणजे अर्धा, गुणिले 10 भागिले 100, आणि काही सुद्धा नाही, कंसाचा घात वगैरे नाही, वजा 2800.
ओके, आता सोडूया. 10 एक 10, 10 10 100, बे एक बे, बे पंचे 10, 5 एक 5, 5 दुने 10, 0. 10ला 10 10 100 करूया. इथपर्यंत आलो. हे 1/20 हे कळालं मला. मग आता काय करूया, 2800 आहे तसं ठेवूया, गुणिले 10. इथं जसं 1 अधिक 1/20 येते तसं इथं काय येते मित्रांनो, 1 अधिक 1/10 येते. म्हणजे काय येते, 10 एक 10 अधिक 1, 11/10. 11/10 इथं आलं, गुणिले इथं काय आलं, 21/20 आलं. आता कळेल बघा तुम्हाला, वजा 2800. ओके, आता काय कराल, 0ला 0 कट, 0ला 0 कट, बे एक बे, बे एक बे, बे चोक 8 म्हणजे आला 14 गुणिले 11 गुणिले 21 याचा गुणाकार वजा मुद्दल आपली आहे तसंच, काय सुद्धा बदल नाही. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. गुणाकार करा. 11 चोक 44, हातचा आला 4, 11 एक 11 4, 15 गुणिले 21. 21चा पाडा येते का, येते सर. 21 चोक, इथं वजा आपण 2800 घेणारच आहे. चला, 21 चोक 84, हातचा 8, 21 5 5 दर्शन 8, 113, 3 हातचा 1, 21 एक 21, 21 आणि 11 32 वजा 2800. तर 3200 मधून 2800 वजा केले किती उरते, 3234 मधून 4ला 4, 3ला 3, 12 8 गेले 4, 3 3 गेले 0. आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो, किती उत्तर आलंय, 434 हे आहे आपलं चक्रवाढ व्याज. कसं वाटतंय, मज्जा आली का? थोडं अवघड आहे, थोडं किचकट वाटतंय, पण मित्रांनो प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला याची सवय लावावी लागणार आहे. कारण की 1.5 वर्षाचा अशा प्रकारचे प्रश्न पडतात, म्हणजे पडतात. थोडं लेवल जर त्यांनी वाढवली, थोडी डिफिकल्टी लेवल आपल्या प्रश्नपत्रिकेची वाढवली, तर अशा प्रकारचे प्रश्न येतील यात शंका नाही. मग हे कसं करायचं, मी तुम्हाला सांगितलं, हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आणि अशा प्रकारे सगळं सोडवल्यानंतर मला चक्रवाढ व्याज मिळते. सर हे लयच अवघड दिसायला लागले. आता सोपी पद्धत तुम्ही म्हणताय, शॉर्ट ट्रिक स्मार्ट ट्रिक काय असेल ते सांगा. बरं, ती सांगतो, आता लक्ष द्यायचं पूर्णतः. आय होप तुम्ही हे लिहून घेतलं असेल. व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. आता आपण भाग 2 मध्ये जी ट्रिक सांगितली होती ती आपण ट्रिक इथे घेऊया. काय म्हणताय, 2800 काय आपली ही मुद्दल आहे, हे जे 2800. आता आपण काय करायचो, फर्स्ट इयर म्हणजे पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष, 2 वर्ष का घेतली सर, हे तर 1.5 वर्ष आहे. पण मित्रांनो 1.5 म्हणजे याचा पूर्णांक करून बघूया. 1.5चा 2 वर्ष आपण गृहीत धरू. सांगतो मी कसं करायचं, काय करायचं. आता पहिलं वर्ष व्याज किती, 10% आहे, 10% आहे. मग 2800चं 10% किती झालं मित्रांनो, 280. 2800चं 10% झालं 280. आता चक्रवाढ व्याज करताना आपल्याला दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज करताना पहिल्या वर्षीवर सुद्धा व्याज करावं लागेल. मग याच्यावर काय करायचं मित्रांनो, 10% करायचं. याच्यावरती 10% किती झालं, 28. बरोबर, म्हणजे हे दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज झालं आपलं. पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आणि सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षीचं सेम असतं. हे जे आहे ते दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आहे. मग दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज किती झालं, 280 भागिले 280 अधिक 28 किती झालं मित्रांनो, 8, 10 हातचा 1, 308 झालं. पण हे पूर्ण वर्ष झालं ना, म्हणजे दुसऱ्या वर्षी सेकंड इयरचं दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती झालं मित्रांनो, 308. पण मला पूर्ण दुसरं वर्ष घ्यायचंय का, तर नाही, दुसरं वर्ष तर अर्धच आहे. मग मला काय करावं लागेल, याचं निम्म करावं लागेल. बे एक बे, बे एक बे, काय उरलं, बे पंचे 10, बे चोक 8, 154 आलं दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. मग आता काय करावं लागेल मला, या पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज जे की हे आहे, दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ म्हणजे हे आहे, एकांची काय करावं लागेल मला, बेरीज. 4, 8 आणि 5 13 हातचा 1, 434 आलं की नाही, 434 उत्तर. मग हे सोपं होतं का पहिलं सोपं होतं मित्रांनो, हे सोपं आहे. पण हे कधी जमतं, जेव्हा आपली खूप प्रॅक्टिस होते. गणित फॉर्म्युलॅन सुद्धा कळतं, जेव्हा फॉर्म्युलॅन कळतं, फॉर्म्युलॅन प्रॅक्टिस होते. प्रत्येक भागाचं म्हणजे मुद्दल, रेट ऑफ इंटरेस्ट, व्याज दर, टाइम, काळ भागिले 100 हे सगळं जेव्हा कळायला लागतं, जेव्हा प्रॅक्टिसने आपण सोडवायला लागतो, तेव्हा कळतं की हे कसं आलं, ह्यानेच काढायचं आपल्याला. हेच पद्धतीने हे सगळं डिराईव्ह केलेलं असतं, सोपं केलेलं असतं, सोपं रूप दिलेलं असतं. फक्त आपल्याला ही मांडणी करता आली पाहिजे. आपण दुसऱ्या व्हिडिओ भाग 2 मध्ये बघितलेला आहे, 10% आपण केलेलं आहे 2 वर्ष घेतल्यानंतर.
पण पहिल्या वर्षीचं सरळ व्याज पहिल्या वर्षीचं चक्रव्याज हे सेम असतं. म्हणजे हे झालं बघा, हे पहिल्या वर्षी झालं. आता मला दुसऱ्या वर्षी चक्रवाढ काढायचंय, पण दुसरं वर्ष काय आहे, अर्धच वर्ष आहे. मग मी काय केलं, पूर्ण दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज काढलं. कसं, हे जे पहिला चक्रवाढ व्याज दर आहे तो घेतला, पहिल्या वर्षीच्या व्याजावर परत व्याज लावतो. चक्रवाढ व्याजचा कन्सेप्टच असा आहे की सगळ्या अगोदरच्या वर्षीच्या सगळ्या व्याजदरावर मुद्दलावर आपण काय करतोय, परत एकदा व्याजदर आकारतोय. मग हे झालं दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज. 280 आणि 28 ची केली बेरीज, 308 आलं. पण मला दुसरं पूर्ण वर्ष घ्यायचं होतं का, नाही, मला अर्धच वर्ष घ्यायचं होतं. म्हणून मी 308 ला काय केलं, 2 ने भाग दिला, म्हणजे निम्म केलं, 154 आलं. मग उरलं काय, हे पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज, अर्ध्या वर्षीचं चक्रवाढ व्याज, टोटल 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काय केलं मी, 280 आणि 154 ची केली बेरीज, 434 उत्तर आलं. पहिल्या फॉर्म्युल्याने सुद्धा आपलं हेच उत्तर आलं होतं, 434. समजतंय? समजायलाच पाहिजे आणि अभ्यास करता करायलाच पाहिजे मित्रांनो. 2 पद्धती असतात. दुसरी पद्धत केव्हा जमते, जेव्हा आपण खूप प्रॅक्टिस करतो. आय होप चक्रवाढ व्याजचा भाग 3 हा समजला असेल. समजला नसेल तर परत पहा. हा असे कन्सेप्ट आहेत की ते अवघड असतात. आपण ठरवलेलं आहे की अवघड टॉपिक आपण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करा. एकदम सोपं म्हणजे एकदम त्याचा खिमा बनवायचा, एकदम चॉप चॉप चॉप. आणि अशा प्रकारे हा चक्रवाढ व्याज जेव्हा वर्ष हे अशा पद्धतीचं येतं. आय होप हे समजलं असेल. समजलं असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब जिथं दिसेल तिथं करायचं मित्रांनो. अभ्यास करता करायलाच पाहिजे. तब तक टेक केअर. धन्यवाद.